राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। शेतात चारा काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या हालचालीने बिबट्या मादीने इतरत्र धाव घेत असताना सोबत असलेला बछडा सैरभैर होत विहिरीत पडल्याने त्यास वन विभाग व वाकडी ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले। याबाबत सविस्तर माहिती अशी की राहता तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी जयप्रकाश शेळके हे जनावरांना चारा काढण्यासाठी शेतात गेले होते। त्यांनी चारा काढण्यासाठी सुरुवात केली असताना अचानक बिबट्याची डरकाळी व लगत असलेल्या विहिरीत जनावराचा आवाज आल्याने त्यांनी तातडीने सर्वत्र फोन करून ग्रामस्थ बोलावून घेतले। यावेळी वन विभागाचे गोरक्षनाथ सुरासे हे देखील घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी वनरक्षक सविता थोरात यांना त्वरित फोन केला असता सविता थोरात तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। वनरक्षक सविता थोरात यांनी तातडीने बछडा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी संबंधित विभागास फोन करून पिंजरा बोलवला। काही वेळात पिंजरा घटनास्थळी आल्यावर वनरक्षक सविता थोरात यांनी प्राणीमित्र शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बछड्यास सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले। वनरक्षक थोरात यांच्या तत्परतेने बिबट्याच्या बछड्यास जीवदान मिळाले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्यासाठी त्यांनी अक्षय बडे, राहुल कानडे, मंडू खेमनर, सुरासे गोरक्ष तसेच प्राणीमित्र अभिरंदे यांचे देखील सहकार्य लाभले। वाकडी येथील एका शेतातील विहिरीत बिबट्याचे बछडा आढळून आला असून या ठिकाणी बिबट्याच्या मादीचा वावर असण्याची शक्यता आहे। तसेच या मादीबरोबर आणखी बछडे असू शकतात। वन विभाग त्या दृष्टीने देखरेख करून त्या मादीस लवकर जेरबंद करेल। मात्र परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनरक्षक सविता थोरात यांनी केले आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी किरण शिंदे, वाकडी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।